हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण खूप छान असा बॅक नेक बनवणार आहोत. इथं मी घेतलेला आहे जे पानगळा बोलतात त्याच्या साईजचा एक मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे. छानशी अशी मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता डार्क मार्किंग करून घेतलेले आहे मी, वर्क करताना प्रॉब्लेम नाही यावं म्हणून. तर आपण इथं घेतलेला आहे जरी थ्रेड आणि 1 नंबरची आयरनची निडल घेतलेली आहे. पहिला आपण चेन टिच करून घेणार आहोत. चेन टिचची 2 लाईन बनवून घेणार आहोत. छोटे छोटे चेन टिच करायचे आहे. इथं बघू शकता जे सेफ आहे तो व्यवस्थित आला पाहिजे, त्यासाठी मी इथं दाखवत आहे तुम्हाला की खालच्या साईडला मी एक टिच जास्त घेऊन नंतर गळ्याचा शेप दिलेला आहे. बघू शकता, ज्याकरून आपला गळ्याचा शेप बिघडणार नाहीये. तर इथं मी दाखवलेला आहे की गळ्याचा शेप आपण कसा बनवलेला आहे, कारण खूप इम्पॉर्टंट असतं की गळ्याचा शेप जर बिघडला तर ते दिसायला बेकार दिसतो गळा. तर इथं बघू शकता मी एक लाईन बनवून घेत आहे चेन टिचची. इथं आपली एक लाईन कंप्लीट होत आहे. त्याच्यानंतर इथं मी दुसरी लाईन बनवायला घेतली आहे. तुम्ही 2 या 3 लाईन बनवू शकता चेन टिचच्या, कारण खूप छान दिसतात हे चेन टिच बनवल्याच्या नंतर. आणि कपडा जेव्हा कटिंग करतात शिलाईच्या टायमाला तेव्हा पण ते खराब होत नाही. इथं मी घेतलेला आहे शुगर बीट्स 2 mm चे गोल्डन मोती, पॉलिस्टर गोल्डन थ्रेड आणि 8 नंबरची निडल घेतलेली आहे जो शुगर बीट्सची आहे. तर इथं आपण शुगर बीटची लाईन बनवून घेणार आहोत. इथं बघू शकता पूर्ण लाईन बनवून घेतलेली आहे. 2 mm चे जे गोल्डन मोती आहेत त्याला एक एक मोती टाकून व्यवस्थित आपण लाईन बनवून घेणार आहोत. एक एक मोती टाकल्याने व्यवस्थित मोती बसतात, त्याच्यामुळं 2-2 मोती टाकू नका तुम्ही, कारण हे 2 mm चे मोती थोडेसे साईजला मोठे असतात. त्याच्यामुळे एक एकच मोती टाकून मी इथं लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. इथं बघू शकता पूर्ण लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे आपण. आता एक शुगर बीट्सची लाईन देणार आहे मी. ज्याकरून आपल्या गळ्याचा शेप छान दिसेल. इथं तुम्हाला लावायचे तर स्टोन चेन पण लावू शकता, पण इथं मी लावलेली नाही आहे. तर इथं शुगर बीटची लाईन पण मी कंप्लीट करून घेत आहे. तर इथं नॉट देऊन मी धागा पॅक करून घेणार आहे व्यवस्थित, ज्याकरून आपले मोती निघणार नाही आहेत शुगर बीट्स वगैरे. इथं बघू शकता आपल्या गळ्याचा शेप व्यवस्थित आलेला आहे. तर आपण इथं घेतलेला आहे जे आपले कुंदन असतात, स्टोन कुंदन बी बोलतात आणि स्टोन डायमंड ही बोलतात.
तर तुम्ही हे व्यवस्थित मी इथं मिडलमध्ये लावून घेणार आहे पहिला, ज्याकरून आपल्याला समजेल की आपण व्यवस्थित स्टोन कसे लावून घ्यायचे आहेत ते. इथं घेतलेला आहे मी B7000 ग्लो. तर बघू शकता B7000 ग्लोने व्यवस्थित आपण गळ्याच्या मध्यभागी एक चिपकून घेतलेला आहे आणि त्याच्या साईडला आपण अर्धा इंच जे मेजर टेप असतो त्याने अर्धा इंचवर मार्किंग करून घेणार आहोत. आपण अर्धा इंचवर एक एक स्टोन लावणार आहोत. व्यवस्थित मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपला नेक जो असतो ब्लाऊजचा तो व्यवस्थित बनणार आहे आणि वर्क बिलकुल खराब नाही होणार. त्याच्यामुळे मार्किंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ही मार्किंग करून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही वर्क बनवाल. मार्किंग नाही करून घेतली तर तो शेप बिघडतो. कमी जास्त जे आपले मार्किंग करून घेतो आपण ते कमी जास्त झाले तर मग जेव्हा वर्कमध्ये गॅप दिसतो तेव्हा ते चांगलं नाही दिसत. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मार्किंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी इथं मी अर्धा इंचवर मार्किंग करून घेत आहे. तर आता इथं सगळीकडे मी B7000 ग्लो लावून पूर्ण स्टोन चिपकून घेणार आहे. स्टोन लावल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं तुम्हाला याला सुकायला ठेवायचं आहे, ज्याकरून स्टोन चिपकतील. पहिले सगळीकडे गम लावून घ्या, ज्याकरून स्टोन पटापट चिपकवता येतील आणि वर्क फास्ट होईल. हे स्टोन चिपकवण्यासाठी गमचा पेन देखील भेटतो आरीवर्कच्या दुकानामध्ये, पण त्याची जरूरत पडत नाही आहे. इथं मी पेन्सिल घेतलेली आहे, त्याला थोडासा गम लावून घेतला आणि पटापट स्टोन चिपकतात. इथं बघू शकता स्टोन मी चिपकवत आहे. स्टोन लावत जायचं आहे आणि बोटाने व्यवस्थित त्याला प्रेस करायचं आहे, ज्याकरून ते व्यवस्थित चिपकतील. तर इथं आपले सगळे स्टोन लावून झालेले आहेत. इथं 10 मिनिटं थांबायचं आहे तुम्हाला, पण मी इथं लगेच वर्क करत आहे. तुम्ही बघू शकाल आता की जेव्हा आपण स्टोनला चिपकवल्याच्या नंतर जर इथं त्याला सुकायला टाईम नाही दिला तर स्टोन हालतात. इथं घेतलेले होते मी शुगर बीट्स आणि शुगर बीट्सनेच आपण स्टोनच्या साईडनी व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत. इथं बघू शकता स्टोन हालतोय, ज्याकरून आपण सुकायला याला टाईम नाही दिलेला. पण तुम्ही 10 मिनिटं ठेवा, कारण मी इथं व्हिडिओ बनवत असल्यामुळं मी स्टोन चिपकवलं की वर्क करायला घेतलेला आहे. मी याच्यासाठी सांगत असते की जेव्हा आपण स्टोन किंवा कुंदन वगैरे जे बी चिपकवतो आपण गमने, त्याला 10 मिनिटं व्यवस्थित सुकू द्यायचं आहे, ज्याकरून वर्क करताना तो स्टोन किंवा कुंदन हलणार नाही आहेत आणि वर्क खराब होणार नाही. तर इथं पूर्णपणे मी व्यवस्थित वर्क करून घेतलेला आहे स्टोनच्या साईडनी, बघू शकता. तसंच आपण सगळ्या स्टोनला असं वर्क करून घेणार आहोत. तुम्ही असं जर बॅक नेक बनवला तर खूप सुंदर दिसतो असा गळा बनवल्यावर. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर बनवताल तेव्हा देखील तुम्ही वेगळी डिझाईन व्यवस्थित करू शकता.
इथं मी दुसऱ्याही स्टोनला मी व्यवस्थित वर्क करून घेतलेला आहे. बघू शकता इथं नॉट देऊन मी पॅक करणार आहे. इथं मी सगळ्या कुंदनला मी व्यवस्थित वर्क करून घेते. इथं बघू शकता पूर्ण मी कुंदनला वर्क करून घेतलेला आहे. 2 mm चे गोल्डन मोती आणि कट बीट्स घेतलेले आहेत मी. तर इथं मी साईडला 2 mm चे मोती आणि कट बीट्स ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही. एक मी इथं घेतलेला आहे, एक गोल्डन मोती, 2 कट बीट्स आणि एक गोल्डन मोती असं निडलमध्ये मी घेतलेले आहेत. आणि इथं धागा वरती घेऊन आपण जे आपण स्टोन लावले होते त्याच्यामध्ये आपण वर्क करणार आहोत. खूप सुंदर दिसतो हा वर्क, बघू शकता तुम्ही. इथं मी धागा जागेवर पॅक करणार आहे. हे बघू शकता. मी आता व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की व्हिडिओ बिलकुल फास्ट करत नाही आहे मी. तर इथं पूर्ण वर्क करून घेतलेला आहे आपण. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. ज्यांना कुणाला बेसिक शिकायचं असेल ते आपल्या यूट्यूब चॅनलवर बेसिकचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जाऊन नक्की बघा. ॲडव्हान्सचे पण भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही देखील बघा. आणि आजचा वर्क तुम्हाला आवडला का ते देखील मला सांगा.